जय हिंद मित्रांनो, तुम्ही बघत आहात माझं चॅनल स्ट्रेट ड्राईव्ह या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। माझी तुम्हाला अशी नम्र विनंती आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि देशकार्यासाठी मदत करा। मित्रांनो, बांगलादेशमध्ये जो हिंसाचार झाला तर तो प्रत्येकाने त्याचा निषेध केलेला आहे। प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये तो हिंसाचार आहेच आणि प्रत्येक हिंदूने त्याच्यापासून बोध घेतलेला असावा अशी मी आशा करतो। कारण बांगलादेशमध्ये जे काही प्रकार झाला, बांगलादेशमध्ये जी हिंदूंच्या घरांची जाळपोळ करण्यात आली, एक तर व्हिडिओ असा होता की हिंदू त्यांची जवळजवळ मालमत्ता उभी करतोय, कष्ट करतोय आणि एक छानसं असं घर उभं करतोय आणि इतकं डिलक्स आणि इतकं आलिशान त्याचं घर होतं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि ते घर ह्या इस्लामी दहशतवाद्यांनी जाळून टाकलेलं आहे बांगलादेशामधलं। त्याच्यापासून आपले हिंदुस्थानातले हिंदू काहीतरी बोध घेतील अशी आपण आशा व्यक्त करूया। तर सध्याचा जो टॉपिक आहे माझा व्हिडिओचा तो आहे हिंदू खतरे में। तर हिंदू खतरे में कसे आहेत तर हिंदुत्वावरती आणि हिंदूंच्या वरती चोही बाजूने आक्रमण होत आहेत। लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, नवीनच आलेला जो ट्रेन जिहाद असेल, याचं आक्रमण होताना आपल्या देशामध्ये दिसतंय आणि बहुतांशी हिंदू ह्याच्यापासून बांगलादेश सारख्या काही घटनांच्या पासून बोध घेण्याच्या ऐवजी सेक्युलरिझमची जपमाळा ओढताना दिसते। तर ही हिंदुत्वासाठी आणि हिंदूंच्यासाठी फार मोठी एक धोक्याची घंटा आहे मित्रांनो। मुळात मला असं म्हणावंसं वाटतंय, मी आता या सगळ्या घटनांचा बारकाईनं अभ्यास करतोय, त्याच्यानंतर जी काही हिंदुत्वावरती संकट असतील तर त्याचा देखील मी बारकाईनं अभ्यास करतोय। त्याच्यातून मला एक गोष्ट नजरेत अशी येते मित्रांनो की आपल्या हातात फारसं काही नाहीये। आता मगाशीच एक मी व्हिडिओ बघितला टीव्हीवरती की त्याच्यामध्ये एक साधू होता आणि भगवी वस्त्रे परिधान केलेला साधू होता। त्या साधूला ज्या वेळेला असं सांगण्यात आलं की तुम्ही गायत्री मंत्राचा जप करा किंवा तुम्ही रामायणातली एखादी चौपाई सांगा, तर त्या साधूला ते सांगता आले नाही। कारण तो साधू मुळात हा हिंदू नव्हताच, तर तो बांगलादेशातून आलेला आणि म्यानमारमधून आलेले जे रोहिंग्या मुसलमान आहेत, तर तो रोहिंग्या मुसलमान जातीचा हा साधू होता आणि हा हिंदुत्वाच्या नावाखाली भिक्षा गोळा करत होता, माधुकरी मागत होता आणि आपल्या माता भगिनींना पूर्णपणे मूर्ख बनवत होता। आणि काही साधू तर महागडी अशी दारू पिताना देखील सापडलेले आहेत, त्यांचे देखील व्हिडिओज आता सध्या व्हायरल होत आहेत। परंतु या साधूंना काय शिक्षा झाली? बांगलादेशी घुसखोर असतील किंवा म्यानमारमधून आलेले जे रोहिंग्या मुसलमान असतील, पाकिस्तानी घुसखोर असतील, यांच्यावरती कारवाई करायचे जे अधिकार आहेत तर ते मुळात हिंदूंना नाहीच आहे। हिंदू सर्वसामान्य काय करू शकतो? तुमच्या आणि आमच्या नजरेत एखादा बांगलादेशी दहशतवादी आला किंवा बांगलादेशी घुसखोर आला तर आपण काय करू शकतो? आपण काही करू शकत नाही, कारण कायदा आपण जर हातात घेतला, उदाहरणार्थ आपणच सगळ्या बांगलादेशी घुसखोरांना उद्या जर हुसकून काढायला लागलो, बांगलादेशी अनधिकृत वस्त्यांमध्ये आपण जर समजा गेलो, आपल्याला माहिती आहे ते बांगलादेशी घुसखोर आहेत, त्यांच्यावरती आपण काय ना काहीतरी ऍक्शन जर घेतली तर आपल्यावरती उद्या कायदा हातात घेतला म्हणून पोलीस ऍक्शन घेताना दिसतात आणि आपले कार्यकर्ते आत जातात आणि घुसखोर जे असतात तर ते नामानिराळेच राहतात मित्रांनो। त्यामुळे आपल्या हातात फारसं काही नाहीये असं मला म्हणायचं आहे। मध्ये आता एक 13-14 वर्षाची बालक जी होती तर ती बिहारमधून आली होती आणि इथं ज्यावेळेला कोल्हापूरच्या रस्त्यांवरती आलीत, ज्यावेळेला त्यांना विचारलं की तुम्ही इथं काय करायला आलात, तर त्यावेळेला त्यांचा जो गार्डियन होता तर त्यानं एक उलट उत्तरं दिलीत आणि एक उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यामुळे कार्यकर्त्यांचा संशय बळावला, कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या तक्रार केली। त्याच्यात पुढं काय झालं, त्यांच्यावरती कारवाई काय झाली, ती बालकं कशासाठी आली होती, हे जे सगळे प्रश्न आहेत तर ते अनुत्तरितच राहतात। मेजर जनरल गौरव आर्याचे व्हिडिओज तुम्ही बघत असालच आणि मी कायम बघत असतो। सैन्यातले अत्यंत उच्च पदाधिकारी म्हणून राहिलेले आहेत आणि ते निवृत्त झालेले आहेत। निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एक स्वतःचं युट्यूबचं चॅनल चालू केलेलं आहे मित्रांनो। ते युट्यूबचं चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि त्या युट्यूबच्या चॅनलचे व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा, कारण देशभक्तीसाठी आणि आपल्या हिंदुस्थानसाठी ते अत्यावश्यक आहे। तर मेजर जनरल गौरव आर्या असे म्हणतात की तुम्ही कितीही दहशतवादी मारा, तुम्ही कितीही आतंकवाद्यांचा खात्मा करा, जोपर्यंत तुम्ही मदरशांचा खात्मा करत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यातल्या मुल्ला मौलवींचा खात्मा करत नाही, तोपर्यंत अतिरेकी बंद करण्याची फॅक्टरी थांबत नाही। हे मदरसे बंद करणे आणि ह्या मुल्ला मौलवींचा कायमचा बंदोबस्त करणे हे कुणाच्या हातात आहे मित्रांनो? हे फक्त सरकारच्या हातात आहे। सरकार त्याच्याविषयी जर काही कायदा करू शकत नसेल तर तुमच्या आणि आमच्या हातामध्ये, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हातामध्ये देखील फारशा गोष्टी नाहीये। लव जिहादच्या विरोधात आता योगी आदित्यनाथ यांनी चांगली न्यूज हातात आलेली आहे की उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी एक कायदा केलेला आहे आणि त्या कायद्यान्वये एक कठोर कारवाईचे आदेश जे आहेत तर ते पोलिसांना देण्यात आलेले आहेत। इथून पुढे लव जिहादचा जो मामला आहे तर तो जर उघडकीस आला तर त्याचं इंडियन पिनल कोड जे जुने होते तर त्याच्या पद्धतीनं काहीही शिक्षा होणार नाही। आता नवीन जो कायदा लागू झालेला आहे तर त्याच्या दृष्टिकोनातून शिक्षा होणार, परंतु हे पुरेसं नाहीये।
घुसखोरांच्या विरोधात कडक कायद्याची आवश्यकता आहे. घुसखोरांच्या विरोधात तुम्ही UAPA लागू करा. घुसखोरांच्या विरोधात तुम्ही मकोका लागू करा. घुसखोरांच्या विरोधात तुम्ही टाडा आणि पोटासारखे जे कायदे कडक असतील तर ते लागू केले पाहिजेत. आणि हे लागू करायची जबाबदारी टोटल सरकारची आहे. त्याच्यामध्ये सर्वसामान्य हिंदू अजिबात काही करू शकत नाहीत. हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते देखील अजिबात काही करू शकत नाहीत. मुळात मी म्हणतोय हे घुसखोर बांगलादेशातून आणि पाकिस्तानातून इथे येतातच कसे काय. म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचा जो जागता पहारा असतो तर त्याच्यातून काहीतरी इन्फिल्ट्रेशन तसं होतंय आणि ते कोणीतरी पैसे घेऊन ते घुसखोरांना आत आश्रय देत आहेत. घुसखोरांचे जवळजवळ 2000 3000 असे रेट्स चालू आहेत आधार कार्ड आणि रेशन कार्डसाठी. मध्यंतरी माझं एक मित्राचं प्रकरण होतं. त्या मित्राच्या बायकोचं नाव जे आहे तर ते मित्राच्या रेशन कार्डवरती लावायचं होतं, परंतु अद्याप देखील त्याच्या बायकोचं नाव हे रेशन कार्डवरती लागलेलं नाही. कारण त्याच्या माहेरी जे ऑनलाईन रेशन कार्डवरून नाव कॅन्सल करायची जी प्रक्रिया होती तर ती इतकी किचकट होती आणि तिथल्या तहसीलदाराने इतका वेळ खाल्ला. त्या तहसीलदारानं उडवाउडवीची उत्तरं दिली. शेवटी त्या तहसीलदारा आम्ही ज्या वेळेला दम दिला की तुम्ही बांगलादेशी घुसखोरांची कार्ड कशी काय काढून देता आणि आपल्या हिंदुस्थानी नागरिकत्व ज्यांचं आहे तर त्यांचं तुम्ही काम रेशन कार्डचं करत नाही आहात, त्यावेळेला कुठं त्यानं जे ऑनलाईन त्यांचं नाव होतं आई वडिलांच्याकडचं तर ते त्यानं कॅन्सल केलं आणि अद्याप देखील अजून त्यांच्या पतीच्या रेशन कार्डवरती नाव लावायची प्रक्रिया अजून होऊ शकलेलं नाहीये. तारीख पे तारीख असं आम्हाला ऐकायला मिळतंय. म्हणजे हिंदुस्थानच्या नागरिकांची ही स्थिती आहे आणि बाहेरून आलेल्या या लोकांना डोमेसाईल सर्टिफिकेट मिळतंय कसं काय, आधार कार्ड आणि रेशन कार्ड मिळतंय कसं काय, ह्यांना बँकेचं पासबुक मिळतंय कसं काय, व्होटिंग ID ह्यांचा क्रिएट कसा काय होतो हे न उलगडलेलं कोड आहे. कारण इथली जी व्यवस्था आहे तर ती भ्रष्ट आहे आणि त्या भ्रष्ट व्यवस्थेला वठणीवरती आणण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता आहे. संविधानामध्ये कठोर कायदे लागू करायची आवश्यकता आहे आणि हे सरकारच्या काही लक्षात येत नाहीये. नुसतं हिंदुत्ववाद्यांच्या कार्यकर्त्यांनी 4 मोर्चे काढले, हिंदुत्ववादी कार्यकर्ते जागृत झाले, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाहू स्मारक भवनमध्ये एक कार्यक्रम घेतला. त्याच्यामुळे काही होत नसते मित्रांनो. हे सगळे जे अधिकार आहेत तर ते कुणाच्या हातात आहेत तर ते सरकारच्या हातात आहेत. सरकारनं एक आपली नियमावली ठेवली पाहिजे, प्रोटोकॉल ठेवला पाहिजे. जो घुसखोर आहे तर तो कुठल्याही जाती धर्माचा असू दे तर त्याला झिरो टॉलरन्स असं जे धोरण आहे तर ते स्वीकारलं पाहिजे. सरकारने याच्या विरोधात कडक कायदे केले पाहिजेत. जे कोणी 2000 आणि 4000 घेऊन त्यांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड उपलब्ध करून देतात तर त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा टाकला पाहिजे मित्रांनो. हीच गोष्ट आहे तर ती आपल्या हिंदू देवदेवतांच्या बदनामीची म्हणता येईल. हिंदू देवदेवतांची कुणी टावाळी करतो, कोण तो झकीर नाईक भडवा तो येतो आणि हिंदू देवदेवतांच्या विषयी प्रश्न उपस्थित करतो. कुणी मुल्ला मौलवी येतो आणि युट्यूबवरून कुठलेही जे व्हिडिओज आहेत तर ते हिंदू देवदेवतांच्या विषयी टाकतो आणि जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असं वातावरण निर्माण करतो आणि त्याच्यासाठी आपण काही करू शकत नाहीये. त्याच्यावरती कायदेशीर कारवाई काहीच होताना दिसत नाहीये. कोणी येतो आणि हिंदू देवदेवतांची निंदा करतो, नालस्ती करतो. कुठल्या देवाला मानायचं आहे हे संविधानानं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आम्ही मूर्तीपूजा करत असू, तुम्ही मूर्तीपूजा करत नसला तर आमच्यावरती मूर्तीपूजा न करायचं बंधन आणून काहीच उपयोगाचं नाहीये. तर हा संविधानानं जो अधिकार दिलेला आहे तर त्या संविधानानं दिलेल्या अधिकाराची पायमल्ली होते का काय असं वाटायला लागले आणि कोणी येतो आणि हिंदू देवदेवतांची टवाळी करतो. मध्यंतरी तो मुनव्वर फारुकी नावाचा एक भडवा होता तर त्यानं हिंदुत्वाची बदनामी करणारे आणि राम आणि सीतेची बदनामी करणारा जो मजकूर आहे तर तो ट्विटरवरती पण टाकला आणि त्याच्या विरुद्ध व्हिडिओ पण काढले. त्याला काही शिक्षा झाली नाही. कन्हैयालाल असेल किंवा तो जिग्नेश मेवाणी असेल किंवा ही तुकडे तुकडे गँग जी असते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधली त्यांच्या विरोधात अद्याप काही कार्यवाही झाली नाही. हिंदुस्तान तेरे तुकडे होगे इंशाल्लाह, एक अफजल को मारोगे तो हम लाखो अफजल पैदा करोगे, अशा ज्या घोषणा दिल्या गेल्या त्यांच्या विरोधात लगेच देशद्रोहाचा गुन्हा कुठल्याही देशामध्ये दाखल झाला असता. परंतु फक्त त्यांच्या विरुद्ध बोटचेपी घेणारा भूमिका घेणारा एकमेव देश आहे हिंदुस्थान. त्यामुळे आपल्या देशामध्ये हे जे असे प्रकार आहेत तर ते फोफावत चाललेले आहेत आणि वाढत चाललेले आहेत. आता नुकतेच एक धमकी आलेली आहे आपल्याला पाकिस्तानमधून आता मला त्याचं नाव आठवत नाही. त्यांची सगळी नावं एकसारखीच असतात, त्यांचे नाव आठवत नाहीत मला. परंतु ते एका मुल्ला आणि मौलवीनं काहीतरी धमकी दिलेली आहे. इथल्या हिंदुस्थानातल्या स्लीपर सेल्सना त्यांना असं आव्हान केलेलं आहे की हिंदुस्थानातल्या स्लीपर सेल्स हो जागृत व्हा, अल्लासाठी संघर्ष करा आणि जिहाद पुकारा आणि ट्रेन जिहाद पुकारा. एकही ट्रेन जी अशी हिंदुस्थानातून धावली नको पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी कांड करा
आणि अशा पद्धतीचं कांड करताना काही मुस्लिम लोक पकडलेले पण नाहीत, परंतु त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई झाली, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा त्यांनी टाकला का, त्यांच्यावरती मकोका टाकला का, त्यांच्या विरुद्ध UAPAची धारा लावली का, याच्याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही आहे. आज ते आत जातील, उद्या ते बाहेर सुटतील. जी मुलं आहेत तर ती अल्पवयीन गटातली असल्यामुळं कदाचित त्यांना बाल सुधारणा गृहामध्ये त्याची रवानगी केली जाईल आणि त्याचं पुढे काय घडेल काही सांगता येत नाही. बोटशिपी भूमिका घेणे याच्याबद्दल हिंदुस्थानची स्पेशालिटी राहिलेली आहे. ट्रेन जिहाद असू दे, लँड जिहाद असू दे, धर्मांतरण असू दे, एवढे मोठ्या संख्येनं धर्मांतरणाचा प्रयत्न होतो हिंदुस्थानामध्ये. लाखो हिंदूंचं धर्मांतरण करण्यात येते दरवर्षी कितीतरी मुलींचं अपहरण होतं लव्ह जिहादच्या नावाखाली. परंतु त्याच्याविषयी कठोर जो कायदा आहे तर तो काढण्याचा धाडस कुठच्या सरकारमध्ये नाहीये असं खेदानं म्हणायला लागेल. आणि या देशातला जो हिंदू आहे तर तो देखील सरकारवरती एक दबाव क्रिएट करू शकत जर नसेल. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, हा या मराठा आरक्षणात बद्दल ते लाखोंचे मोर्चे निघाले, परंतु मला पलीकडच्या बांगलादेशातलं एक आवडलं की कुणालाच आरक्षण नको आहे. आज एवढी वर्ष झाली आरक्षणाच्या कुबड्या तुम्ही घेतलेल्या आहेत. 10 वर्ष आरक्षणाच्या ह्या कुबड्या घ्याव्या असं दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, परंतु त्याच्या विरोधात कधी मोर्चे निघाले नाहीत. समान नागरी कायद्यासाठी कधी मोर्चे निघाले नाहीत. राम मंदिरासाठी कधी मोर्चे निघाले नाहीत. काश्मीरमधल्या 370वे कलम रद्द करण्यासाठी कधी मोर्चे निघाले नाहीत. दुकानावरच्या ज्या नावाच्या पाट्या आहेत, उत्तर प्रदेशनं आता नुकताच सरकारनं आदेश काढला होता की दुकानावरच्या ज्या नावाच्या पाट्या आहेत तर त्याच्या खाली प्रोप्रायटरचं नाव, त्याच्या मालकाचं जे नाव आहे तर ते ठळक अक्षरामध्ये लिहिलं जावं. आणि सर्वोच्च न्यायालयानं त्या आदेशाला स्थगिती दिली, परंतु कधीही कुठला हिंदू भांडताना दिसला नाही की ह्या आदेशाला तुम्ही स्थगिती दिलेली आहे, हे चुकीचं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये लाखोंचे मोर्चे निघालेत आणि ह्या नावाच्या ज्या पाट्या आहेत, आपलेच लोक आपल्या नावाची पाटी लावत नाहीत तर ते दुसऱ्या धर्मीयांना काय सांगणार की तुम्ही तुमच्या नावाची पाटी लावा. अशा पद्धतीने हिंदू जो आहे तर तो अशा घटनांपासून बोध घेणाऱ्या हिंदूंची संख्या जरी भरपूर असली तरी धर्मनिरपेक्ष सो कॉल्ड मी म्हणेन तथाकथित धर्मनिरपेक्ष किंवा छद्म धर्मनिरपेक्षतावादी आपण म्हणूया तर त्यांची लोकसंख्या देखील तितकीच वाढते आहे. तर त्यामुळं त्या लोकांच्यामुळे हिंदुत्वाला एक खीळ बसत आहे मित्रांनो. त्यामुळे हिंदुत्वाचा विचार करायला कोणी तयार नाहीये. हिंदुत्वासाठी पार्ट्या ज्या राजकीय पार्टीज आहेत, राजकीय पक्ष आहेत तर ते लढायला कधी तयार नाहीयेत. ते विशिष्ट धर्मियांची बाजू घेत आहेत आणि ठराविक धर्माची बाजू घेणे म्हणजेच धर्मनिरपेक्षता असं समीकरण आपल्या हिंदुस्थान सारख्या देशामध्ये घडत आहे मित्रांनो आणि आपल्या समोरच ते आहे. त्यामुळे 2047 पर्यंत हिंदुस्थान हा इस्लामिक बहुसंख्याक असणारा देश जर बनला तर नवल वाटू नये मित्रांनो, कारण त्याचा जन्म दर देखील तेवढा आहे. लोकसंख्या वाढ नियंत्रण राखण्याचे कुठलेही प्रयत्न होत नाहीत. सरकार त्याच्याविषयी कायदे करत नाहीये. हवाला रॅकेटनं तुमचं धर्मांतरण करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जातोय. बाहेरून दुबई, सौदी अरेबिया यासारख्या जी इस्लामची सत्ता केंद्र आहेत तर तिथून पैसा येतोय. तर तो पैसा रोखण्यासाठी सरकार काही करू शकत नाहीये. वाढता दहशतवाद आणि वाढते इन्फिल्ट्रेशन किंवा वाढते इंट्रुडर्स हे रोखण्याच्या दृष्टिकोनातून सरकार पूर्णपणे कुचकामी ठरलेलं आहे. इथे कुठल्याही वेशात येतात, साधूच्या वेशात येतात, कुठल्याही वेशात येतात आणि इथं बॉम्बस्फोट करून जातात. मध्ये आता कोंडव्यामध्ये नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीनं जो छापा मारला त्यावेळेला इथलेच मुस्लिम युवक हे पकडले गेलेले आहेत. ते कोणी बाहेरून आलेले नव्हते, ते कोणी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले नव्हते. कोंडव्यामधले प्रॉपर मराठी मुस्लिम युवक हे पकडले गेलेले आहेत नॅशनल इंटेलिजन्स एजन्सीच्या जो छापा मारला तर त्याच्यामध्ये. त्यामुळे हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून अत्यंत खतरे की घंटी आपण हिंदीमध्ये म्हणतो तर तशी आता त्याचे वाजू लागलेले आहेत. सरफरोश पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, जिंदगी मौत ना बन जाए सबालो यारो, खो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.